चाल जरा म्हातारे पटपट चाल. पाय उचलून चाल जरा. हो चाल ना. एवढं राहिले माय त्या बुढ्या बाबा हो थांबा ना. लेस फाट चालता हो. इतकं वय झालं तरी मी लगे झपा झपा पावलं टाकतं बाया. हां चाल चाल. चला घरी जायचं. कुठं जायचं आता तुम्हाला? घरी तरी काय. चल जाऊ आमच्यात आपल्या ग्राउंडमध्ये जाऊन बसू. हां एवढं दुपारी का हो? संध्याकाळी बसू असतं तिथं जाऊन ग्राउंडला. एवढं दुपारी काय तिथं? बरं असं म्हणते का? मग घरी जाते तू तोया? हां जाते घरी. जसं झोपते दुपारची असं वय दुपार झोप घ्यायची. तुम्ही झोपत का दुपारी? दुपारी झोपायची नाही बाप्पा मला. सवय नाही झोपाची. कामाचं माणूस नाही. पहिल्यापासून काम काम काम. काय कधी झोप नाही काही नाही आराम नाही असं झालं पाय. काय फायदा झाला काम काम करून. ह्या चलवान सुना भेटल्या मला तर लय डोकं उठतंय बा सुनायला पाहिलं तर. मग काय करते आता. जाऊ दे. हो ना माय. मग आता कसं बरं मग आता जातो मी घरी. मी जाते माझ्या घरी. कसं चालतं माझ्या घरी? नको 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 येईन एखाद्या दिवशी तुझ्या घरी. तो घर पाहायला कसं आहे काय तर. आता नको. आता जातो मी घरी. पाहतो की खायला आहे का नाही. चल मग आता जाऊ दे. नको टाईमपास करू. लिहून पडलंय. काळी पडशील मग कुठे येऊ ना ना. चल चल चल. तो गोरा रंग काळा पडून जाईन. चल. काय असती खरंच ना. किती कलर दुधासारखा कलर तेव्हा तुला दुधासारखा सफेद. काळा नाही पडणार कोणाला. मग नाही तर काय असेल काय त्यात. खरं आहे ते. चल बरं. हो चल चला 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 बरं. बरं का ताई मी काय म्हणतो ते बोल ना. काय म्हणती? काय संकट असं मग आपल्या गावावर? काय माहिती माय. त्या महाराजलाच माहिती काय संकट आहे काय नाही तर. मी काय म्हणते आपले जे सोनं आहे ना दागिने ते आपण बँकेत नेऊन ठेवून देऊ पहा. कसं आहे मग चोरी जाणार नाही ना. ले चोर येणार आहे म्हणते आपल्या गावात तर. अगं ते लग्नाला नाही का जायचं आपल्याला. मग घालायला लागेल ना. कुठं बँकेत नेऊन ठेवती. चांगलं ठेव रूममध्ये. चांगल्या कपाटात लॉक लावून घे. आणि मस्त साड्याच्या मधात कुठेतरी असं लपून ठेव. तिथं कोणचा हात जाणार नाही. मला कळणार नाही भाऊ. असं असं ठेवून द्यायचं. एवढं काय ताण घ्यायचं गिडी. ताई मला लय भीती वाटवायला पाहिजे. बाबांचं सांगितल्यापासून. अगं काही नाही होत. ठेव 1-2 दिवस राहू दे. नंतर ठेव पाय मग बँकेत नेऊन सगळं. दोघी सगळी सोबतच ठेव. रोजी सध्याच लग्न बिग्न होती ते. मग काय करू हे काम. बरं ताई जसं तुम्ही म्हणसाल तसं चालतं मग. हो बाई चोर सुटणारे म्हणते गावामध्ये. सर माया काय काय असं मग ते कुठे ठेवू मी. ये मला तर कळणार बाई. कसं करा बाई. खरंच आले चोर नाही घरावर तर मग आता काय सुद्धा झालं बाई. आता कसं करू बाई. कसं नाही. एक काम करते. असं थोडं बांधते त्या माझ्या सोन्याचं आणि पैशाचं. आणि काय करते गड्डा करते अंगणात. त्या गड्ड्यात पुरून टाकू का? असं करू का? नाही 2-4 बाया विचारते गावातल्या. त्यात जातो माझ्या मैत्रिणीकडं. चर्चा करतो आम्ही. कोणच्या घरी जाते पाय मी. बबिताकडे याच्याकडे जाते. त्या काय करणार आहे पाहते. तसं करीन पाय मी. विचार घेऊन लागल त्याचा नाही का. कोण काय करतं कोण काय नाही. चल ना. बाबाने सांगितलं चोरी होणारे गावामध्ये. चोर सुटणारे. पण काय बाई आपल्याकडे तरी काय माय भ्यायला घ्यायला. बाकीचे भ्यायला असं सखूबाई बबिताबाई गंगूबाई यायला हाय बाई भेव. मग तरी काय माय. चल माय आपल्या नशिबात तरी काय करायचं आणि खायचं. त्या बेवड्या नवऱ्याचं मग खायचं. कोणती घुंगरं वाजली मग कोणत्या आला वाटतं बाहेर. चोर आहे काय? ए चोरा म्हणा. माझ्या घरात काही नाही बाबा. काही नाही माझ्या घरात. माझ्या नवऱ्याचं मारे फक्त इथं बाई काही नाही. खरंच बाई मनावर असं धवलं पाहिजे बाई बाबांना. नाही तर काय सकाळी केवढं मारला मला फटकन. मग केवढंच नाही. आला होता लगे डुलं दे आणि ती गिळायला. दुसरं काहीतरी गिळ्याशिवाय तरी काय. प्यायचं गिळायचं बसायचं दारू. झालं का जेवायला? काय त्या बाबाचं गुंतून बसली गावाची. झालं ना माय झालं केलं लय. बसा गिळायला. भाषा नीट वापर जरा. भाषा नीट वापर. नवरा येतो आम्ही. हो नवऱ्याचं कधी कर्तव्य पार पाडलं का? म्हणे की नवरा आहे. कधी आलं की डुलर झुलत तिथे काय बरं कर्तव्य असतं. एवढं काय खायला भेटत नाही काय घरात. खाणंच होतं काही नसतं. खाणंच होतं 2 टायमाचं खाणं. चुप आहेस बरं का तू. नाही तर मार खाशील. चुपचाप आण मला वाढवून खायला. पुढं बसतो मी पुढच्या घरात घेऊन येतात. माय कसं करतो मग काय माझ्यासोबत कसं वागतोय. राणी काय करू का? तोंड पाडून बसली. चोर येणार म्हणून तोंड पाडून बसली काय? माय सको बाई चोर आले नाही आले माझ्याकडे काय बरं चोरायला नाही आला. काय माझ्याकडं या बेवड्याच्या घरात काय असं काय म्हणती. नाराज नको होती. काय केलं आता नवरा त्याला मारलं बिरलं काय माय सको बाई मार काय ना काय आता नवीन माझ्यासाठी नेहमीच जे असं का. बरं ती माहिती त्याला वाढवून डबल तुला मारायचं नित्य. जाते बाई मी तुमच्या भांडणात काय आता आपण काय बोला बाई. तो नवरा नेहमीच एक समजून सांगावं त्याला. एखादी चांगलं काढणार आहे मी त्याला. थांबतो
थांब, तुला आता अंगावर हात लावते त्याला आता परत मारते तुला, मग सांगेन त्याला मी. आता जाते मी, येते मग. हा सुखबाई जा. झालं जेवण झालं का? आण, कुठून आणून राहिली? आण लवकर. विमल, ए विमल, विमल आहे. बोला सुखबाई, लयच घाबरलेलं दिसतंय, बोला ना, या बसा. अहो मी काय म्हणत होते, ते चोरायची भ्यावा ना, तर आपलं सोनं ते कुठे ठेवा, आता कुठे ठेवणार आहे, त्याचं काहीतरी चर्चा करू म्हणलं, कोणाकीची विचारा ना बघू. हा हो ना, आम्ही तेच म्हणत होते पा. अरे सुखबाई, तुम्ही पण इथंच आहे का? बरं बरं, मी तुमच्याकडे जाणार होते. बरं जाऊ, इथे भेटलं तुम्ही. अगं बाय बबिता, ये ना, बोल ना, काय म्हणती? तेच ना, चोर येणार म्हणते, तर मग कसं काय करायचं, कसं काय, कोणा गावात राखण ठेवायचं काय, असं काहीतरी चर्चा करू म्हणलं. राखण ठेवायचं? हो सुखबाई, मी काय म्हणत होते, माझं ऐका एकदा. बोल, काय म्हणते? आपल्या एका माणसाला काय करायचं, कोणाला रोज एका माणसाला गावात राखायला ठेवायचं, म्हणजे गल्ल्या निघायचं, रोज एक चक्कर मारायची गल्ल्याला, रोज एका माणसाला ड्युटी द्यायची पा, तेव्हा सॉरी होणार नाही. असं म्हणते काय? हो, चांगलं आयडिया गाड्या. हा, मी तेच म्हणत होते, रोज एक माणसाची ड्युटी लावायची गावात राखण करायला. अरे वा, चांगली आयडिया गाडी ही. ताणच नाही मग आपल्याला, तर काय सोनं कुठे ठेवायचं, पैसे कुठे ठेवायचे. तर मम्मी, मला ना 1000 रुपये दे बरं. कशाला पाहिजे 1000 रुपये तुला? कशाला काय दे म्हणलं, दे. कशाला लागते काय, मला माहित झालं पाहिजे ना, तेव्हा दे मी तुला 1000 रुपये. नाही नाही, मी नाही सांगत मला लागते ती, आणि विचारायचं नाही बरं का मला कशाला लागते काय लागते. तर असं बोलते का आपल्या आईसोबत? हा, असं काकू कोण मारलं मग तुम्ही? तुझी आई तुला विचारायला पैसे कशाला लागते, तर तू काय म्हणती? काय करायचं तुला, काय करायचं तुला? हे काय भाषा आहे, आपल्याला अजिबात पडत नाहीये. तुझ्या आईने मारायला पाहिजे तुला, तुझ्या कानाखाली, मला मारावं लागली. बरं केलं सुखबाई, तुम्ही बरं केलं, मी चापऱ्यावर करते पोरगी. हा, पोरीला जर धाकट ठेव, आता घालून जाऊ दे नको पोरीला, तुझं आवड होत असते. हो सुखबाई, बरोबर तुमचं. बरं मग तुम्ही म्हणत तसं करू आपण. मग मी यांना म्हणते असं असं करायचं म्हणून, तो काय म्हणते माणसं काय नाही. तुम्ही पण आपापल्या नवऱ्यासोबत चर्चा करा. ठीक आहे बबिता, कर तुझ्या नवऱ्याशी चर्चा. मी येते मग घरी, जाते. मी बी जाते हो विमलबाई. चल मग.